कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर महायुतीनं झेंडा फडकवलाय। गोकुळच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या नावीद मुश्रीफ यांची आता निवड झाली आहे आणि नावीद यांच्या या निवडीमुळे सतेज पाटील यांना धक्का बसल्याचं मानलं जातंय। गोकुळची चावी मुश्रीफांच्या हाती, नावीद मुश्रीफांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ, गोकुळच्या आखाड्यात मुश्रीफांची बाजी। कोल्हापूर जिल्ह्याच्या सत्ताकारणात गोकुळचं महत्व अबाधित आहे। ज्याच्या हातात गोकुळच्या चाव्या त्याच्या हाती जिल्ह्यातलं राजकारण असं समीकरण मानलं जातं। त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राज्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं होतं। अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि अखेर गोकुळच्या आखाड्यात हसन मुश्रीफांनी बाजी मारत अध्यक्षपदाची माळ आपले पुत्र नावीद मुश्रीफांच्या गळ्यात टाकली आहे। मला सांगा, निवड झालेली आहे, कशा प्रकारचा आनंद आहे तुम्हाला? नाही, दूध उत्पादक सभासदांचा खरं तर हा आनंद आहे। त्यांच्यामुळे मी संचालक झालो आणि आज चेअरमन झालो। हे दूध उत्पादकांचं श्रेय आहे, सभासदांचं श्रेय आहे आणि सर्व नेते मंडळींच्या सर्व संचालक मंडळाच्या पाठ ठरेल अशा पद्धतीचं काम मी करेन। गोकुळच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या मुलाची वर्णी लागल्यामुळे हा सतेज पाटलांसाठी धक्का बसल्याचं बोललं जात आहे। मात्र गोकुळवर शाहू विकास आघाडीची सत्ता आली असल्याचं सतेज पाटलांनी म्हणत महायुतीचा विजय नसल्याचं स्पष्ट केलंय। राजश्री शाहू आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि काल आम्ही सगळेच नेते मंडळी एकत्रित बसलो। कालच नाव निश्चित करून काल तो कागद माझ्याकडे देण्यात आला होता आणि मी सकाळी 2 वाजता तो विश्वासाबाजींच्याकडे दिला। आम्ही सगळ्यांनी एकमतानं हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे त्याला कुठलाही पक्षीय रंग किंवा जो बातम्यांमध्ये तसं काही नाही। राजश्री शाहू आघाडी म्हणूनच नावीद मुश्रीफ निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे चेअरमन पदाची धुरा पुढच्या 1 वर्षाकरता आम्ही सगळ्यांनी माझ्यासकट सगळ्यांनी आम्ही निर्णय घेऊन त्यांच्याकडे दिले। गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीच्या निमित्तानं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना घेरण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यामुळे कोल्हापुरात आगामी निवडणुकीत सुद्धा सतेज पाटलांना एकाकी पाडून घेरण्याची रणनीती आखली जाणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे गोकुळच्या निमित्तानं येणाऱ्या काळात कोल्हापुरातलं राजकारण चांगलंच रंगतदार होणार यात शंका नाही। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।